बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील एका वृद्ध शेतकऱ्याला गेल्या 21 वर्षापासून न्यायासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत। कर्ज फेडूनही ट्रॅक्टर जप्त केल्याचा आरोप पतसंस्थेवर करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील शेंदुरजन येथील शेतकरी विश्वनाथ चांगले यांनी राधाकृष्ण नागरी सहकारी पतसंस्थेकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला होता। मात्र नियमित कर्जफेड करूनही संबंधित रक्कम खात्यात जमा न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। यासोबतच पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर आरोपही समोर आला आहे। विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता पतसंस्थेने ट्रॅक्टर जप्त केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी गेल्या तब्बल 21 वर्षापासून विश्वनाथ चांगले हे दुय्यम निबंध कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत। मात्र अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही। दरम्यान या प्रकरणात मनसेनेही उडी घेतली असून दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। ज्या लोकांना माझे अपहरण केलं पैशाचं, माझ्याकडून पैसे घेतले पावती घेऊन, त्या लोकांवर गुन्हे दाखल करावा। 2,14,000 पावती नाही दिली, माझ्याकडून पावती दिली 7,19,000 घेतले, पावती दिली, बँक खात्यात जमा केले 5 लाख। मी महाराष्ट्रातले संपूर्ण कोर्ट आणलो या ट्रॅक्टरच्या प्रकरणात, तरी लवकरात लवकर मला न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे। ती आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मी इशारा देतो, अशा बँकांवरती तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा यांच्यावर या DDRच्या विरोधात आम्ही आंदोलन करू। यांच्यावर फौजदारी तात्काळ या बँकांच्या विरोधात झाली पाहिजे, यांची चौकशी झाली पाहिजे, असा मनसेच्या वतीनं मी इशारा देतो।